सद्गुरुनाथ महाराज की जय। सजयति सिंहवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशिन्नाशयति विघ्नानां। हरिः जय जय राम राम जय जय राम। कृष्ण
Shadana
Jai
ah
ते सगळं निवादिते निवादिते देवादे भाग्यवन
भगवान जानकीपति श्री रामचंद्र पूर्वेण अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्री राम समर्थ जय जय रघुवीर। जवळजवळ गेली 115 वर्ष सनावलीप्रमाणे 1910 पासून ते 2025 इथपर्यंत या ठिकाणी परमपूजनीय परमश्रद्धेय श्रीमद सद्गुरु काका महाराजांचा हा पादुकोत्सव 115 वर्ष अव्याहतपणाने सुरू। अनेक मंडळींनी, अनेक कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी, विद्वानांनी या ठिकाणी येऊन सद्गुरु चरण सेवेचा लाभ घेतला। प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांच्या सेवेचाही लाभ घेतला। कारण महाराजांना प्राप्त झालेल्या ज्या पादुका आहेत त्या पादुका प्रत्यक्ष हनुमंतरायांनी दिलेल्या श्रीराम पादुका आहेत। या पादुकांच्या समोर कीर्तन करण्याचं, सेवा करण्याची कुठली असो, वेद सेवा असो, याज्ञिकी सेवा असो, देवकृत्य असो, पूजा अर्चा असो, कथा कीर्तन प्रवचन गायन भजन, एवढंच कशाला, झाड लोट सारवण, सतरंजा घालणं, सतरंजा काढणं, वाढणं, पुष्टी खरकटी काढणं, जी जी काय म्हणून सेवा ज्याला ज्याला कुणाला म्हणून मिळाली मंडळी, तो खरोखरीच धन्य आहे। तुम्हाला सांगतो, एवढी वर्ष या ठिकाणी सेवेला झाली, कीर्तन करायला लागून मलाही 58 वर्ष झाली बरं। पण 58 वर्ष सेवा झाल्यानंतर या 2025च्या उत्सवाला, या सेवेला मला यायची संधी मिळाली किंवा महाराजांनी बोलावलं असं म्हणा। ते कसं काय, याचं उत्तर मी तुम्हाला पूर्वरंग पदातून देईन। खरोखरच भाग्योदय ज्या वेळेला होतो त्यावेळेला चांगल्या गोष्टी होतात, आणि ज्या वेळेला नशीब फुटतं त्यावेळेला आयुष्यामध्ये नाना तऱ्हेच्या वाईट गोष्टी घडायला लागतात। तसं माणसाचं नशीब फुटलं म्हणजे त्याचा मास्तर होतो कुंडली। चांगल्या वाईट घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, कर्मसिद्धांत मला सांगायचं नाही, कर्मविपाक सिद्धांतही मला सांगायचं नाही, परंतु काही गोष्टी भाग्याच्या, काही गोष्टी दुर्भाग्याच्या। असं आयुष्यामध्ये आपण गणित मांडीत स्वतःचं आयुष्य पुढं 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 चालवीत असतो। चालवीत असतो म्हणण्यापेक्षा घालवीत असतो। चालवणे याच्यापेक्षा घालवणे हे क्रियापद जास्त योग्य। घालवीत असतो, आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्याचा शिल्पकार मी आहे, पण स्वतःच्या आयुष्याचा शिल्पकार जर समजा स्वतः होता आलं असतं तर कुबेर नुसत्या अण्णावाच्याच घराण्यात मी कशाला जन्माला आलो? टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या घरात नसावं जन्माला? खरंच जर कुबेर व्हायचं असतं तर? त्याच्यामुळे माझ्या आयुष्याचा शिल्पकार मी नाही, माझं आयुष्य घडवणारा दुसरा कोणीतरी आहे, हे पक्के मानलं पाहिजे। तेव्हा अशा या घालवीत जाणाऱ्या आयुष्यामध्ये आपण स्वतःच्या जीवनाची, आयुष्याची तुलना ही आपल्या अवतीभोवती असलेले आपल्यासारखे इतर जे असतील त्यांच्या जीवनाशी करीत असतो। कोणाजवळ काय कमी, माझ्याजवळ काय जास्ती, माझ्याजवळ काय कमी, त्याच्याजवळ काय जास्ती, ही तुलना करीत असतो। आणि ही या तुलनेनं महाराज
आपण स्वतःला लहान किंवा मोठे समजतो. अगदी पुढच्या भाषेत बोलायचं झालं तर भाग्यवान किंवा दुर्भागी ठरवतो. नाही म्हणले बुवा तुम्ही फार भाग्यवान आहात. कशामुळे? कोकणात जन्माला आला, कोकणातली माणसं आम्हाला म्हणतात बुवा तुम्ही फार भाग्यवान आहात. मोकळे हवेत विदर्भात जन्माला आला. एकमेकांकडे काय चांगलंय काय वाईट आहे पाहिजे त्याप्रमाणे एकमेकांना भाग्यवान म्हणत जायचं. याप्रमाणे मंडळी आपण स्वतः भाग्यवान आहोत का दुर्भागी आहोत याचा निर्णय तुम्ही आम्ही करीत असतो. कशावरून करतो? त्याचा आधार काय? प्रत्येकाजवळ असलेली जीवनात सुख साधनं जी आहेत ती साधनं किती आहेत याच्यावरून तो भाग्यवान का दुर्भागी हे ठरवलेलं आहे. भाग्यवंत ठरवण्याचं जे परिमाण आहे, जे माप आहे, जे मोजमाप आहे, ते मोजमाप आपल्या जवळ असलेल्या साधनांवरून ठरलेलं असतं. पहिला म्हणाला बुवा माझ्याजवळ अब्जावधी रुपये आहे. नुसता करोडोपती नाही, मग मी अब्जोपती आहे, नवे नवे खरबोपती आहे. एवढा पैसा माझ्याजवळ आहे. सांगा एवढं धन असलेला मी भाग्यवान आहे की नाही? म्हणलं खरोखरीच भाग्यवान. लगे दुसरा उठला, तो म्हणाला नाही एवढे याच्याजवळ खरबो पैसे आहेत, खरब रुपये आहेत. पण त्याला विचार रोज जेवतो काय? म्हणा जेवतो काय हे विचार, खातो काय? म्हणलं का तुमचं जेवण काय आहे रोज? एवढे तुम्ही खरवाधीश आहात तेव्हा तुमचं भोजन काय? नाही म्हणजे बुवा ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, हार्ट ट्रबल आहे, स्पॉन्डिलायटिस आहे. हो, मीठ खाल्लं की बीपी वाढते, साखर खाल्ली की मधुमेह वाढतोय, डायबिटीस वाढतोय. त्याच्यामुळे चपातीचा वरचा पापुद्रा आणि वरण उकळल्यानंतर वर येणारं पाणी एवढंच खातो. कसलं कपाळाचं भाग्य. दुसरा म्हणला मी भाग्यवान आहे. वा 85 वर्षाचं वय, पण माझ्या नखात रोग नाही. तेव्हाही डॉक्टरांकडे जा. डॉक्टर म्हणतात तुम्ही धन्वंतरीचे मानसपुत्र आहात, तुम्हाला एकही रोग नाही, सगळ्या रोगांपासून तुम्ही मुक्त आहात. लगेच तिसरा म्हणाला एवढं निरोगी आयुष्य याने घालवलं, पण अपत्य किती विचारा. कुंडली नखात रोग नाही हे खरं, पण घरात पाळणे हल्ला नाही हे तेवढंच खरं आहे. अगदी निरोगी असलेला माणूस पण निपुत्रिक आहे. तिसरा उभा राहिला, म्हणलं बा मी भाग्यवान आहे. हे कसं काय? तर मला लागोपाठ 8 मुलं आणि त्याच्यानंतर लागोपाठ 5 मुली, पंचकन्या आणि अष्टपुत्र बर का, अशी एकूण 13 जण अपत्य आणि लगातार झाली. म्हणजे मुलं व्हायला सुरू, लग्न झाल्यानंतर पहिला मुलगा, दुसरा मुलगा, तिसरा मुलगा, मध्ये एकही मुलगी नाही. काय यंत्र असलं पाहिजे. लागोपाठ 8 मुलं आणि 8 मुलांनंतर मुली व्हायला लागल्या. ती पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, मध्ये एकही मुलगा नाही. म्हणाल बा तुम्हा कीर्तनकार लोकांना थापा मारायची फार सवय असते. कबलजीनी मारलेल्या चालतात, कथेकरेनी मारलेल्या चालत नाही. तुम्ही काहीतरी थापा मारत नाही. सातारा जिल्ह्यामध्ये 32 शिराळ नावाचं जे गाव आहे मंडळी, त्या गावामध्ये माझ्या आजोबांच्या पिढीमध्ये नावागावासहित सांगतो, रामचंद्र पंत ह सबनीस नावाचे सद्गृहस्थ होते. त्यांच्या एका मुलाने मला मुलगा मानलेलं होतं म्हणून माझा अगदी कौटुंबिक घरातला संबंध. त्याच्यामुळे उगीच सांगोवांगी कोणाच्याकडनं ऐकलेली गोष्ट नव्हे, डोळ्यांनी पाहिलेली व्यक्ती त्या रामचंद्र पंत ह सबनीसांना लागोपाठ 8 मुलं आणि लागोपाठ 5 मुली होत्या म्हणून कथेत सांगतोय. आणि दुसरी भाग्याची गोष्ट लक्षात घ्या की 8ही मुलं दीर्घायुषी. रामचंद्र पंत स्वतः 98 वर्षाचे होऊन गेले आणि मुलं सुद्धा सगळी 90च्या पुढे जाऊन मग निवर्तले. अजूनही 2 मुलं त्यांची हयात आहे. तेव्हा असा असलेला हा माणूस की मला 8 मुलं आणि 5 मुली आहेत.
काही जण त्याची पेक्षा जास्त असले. आमची आजी सांगायची, मला 18 लेकरं झाली म्हणे, त्यातली तिकडी 6 ही गोष्ट वेगळी, पण 18 लेकरं झाली असं ती सांगायची. म्हणजे बहुअपत्य प्रसवतः ही एखाद्याला प्राप्त असते. भरपूर अपत्य झाले, मग म्हणून मी भाग्यवान आहे की मला भरपूर मुले. मग असं जर समजा भरपूर अपत्य असणं, भरपूर संतती असणं, हे जर समजा भाग्याचं लक्षण समजलं, तर मंडळी 18 काय, 20 काय, 22 काय, धृतराष्ट्रासारखे 101 काय, एवढी लेकरं झाली तरी सुद्धा त्यांना भाग्यवान म्हणता येणार नाही का? त्यांच्या अपेक्षा अधिक अपत्य प्रसवा. आणि एक प्राणी आहे सृष्टीमध्ये, म्हणाल कोण? डुक्कर, कुंडली. त्या डुकरीला म्हणे एका वेळेला 25 ते 30 पिलं होतात. मी काही तिचं बाळांपण करायला गेलेलं नाही. म्हणाल बुवा फारच अनुभवी दिसताय तुम्ही. पण असं म्हणतात की त्या डुकरीला एवढी पिलं एका वेळेला होतात. म्हणजे आयुष्यात समजा ती 4-5दा जरी व्याली तरी 25 पाचा किती किंवा 35 पाचा किती याचं गणित करा, किती झाली आपण. मग लेंढार पशु समव्याला, लेंढार लेंढार पशु समव्याला, पशु समव्याला, लेंढार पशु समव्याला, म्हणून का पुरुष तो झाला चोरटी, म्हणून का पुरुष तो झाला चोरटी, हो म्हणून का पुरुष तो झाला चोरटी. लेंढार पशु समव्याला आणि म्हणून का थोर तो झाला. बहुअपत्य झालीत म्हणून मी भाग्यवान आहे. अहो बहुअपत्य असून सरते शेवटी मायबाप वृद्धाश्रमातच आहे. हो, आमच्या प्रत्यक्ष कीर्तनातली एकही गोष्ट खोटी नसते. हा समज तुम्ही मनातनं काढून टाका की कीर्तनात आपल्याला काहीतरी उदात्तीकरण करून सांगितलं जातं, त्याचा वस्तुस्थितीशी संबंध नसतो, ही गोष्ट काढा. असेलही कदाचित पूर्वीची बुवा मंडळी करीत असेल, पण मी सुशिक्षित बुवा आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे मी अशा प्रकारचं उदात्तीकरण मी कधीही करणार नाही. ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. तुका म्हणे साक्षी आले तेची केले प्रकट. जे अनुभवाला आलं ते डोळ्यांनी पाहिलं. मंडळी तेच कथेत सांगतो की भरपूर मुलं असूनही वृद्धाश्रमात आईबाप असलेले आम्ही ज्यांच्या घरात राहत होतो ते घरमालकच होते. मंडळी 5 मुलं 4 मुली, पण जीव मात्र दोघाही नवरा बायकोंचा, आमच्या घरमालकांचा आणि मालकीनबाईंचा वृद्धाश्रमात जीव गेला, ही डोळ्यांनी पाहिलेली होती. मग लेंढार पशु समव्याला म्हणून भाग्याचं लक्षण आहे. मला एवढं सगळं सविस्तर सांगण्याचं कारण एकच आहे, पैसा, आरोग्य, संतती, सत्ता. बरं का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी कशात मोडतात म्हटलं? सुख साधनात मोडतात. आणि या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला काय प्राप्त होत असतं म्हटलं? सुख प्राप्त होतं. सुखाची मात्रा वाढते असं आपल्याला वाटतं. त्याच्यामुळे सुखाची साधनं ज्याच्या जवळ अधिक तो भाग्यवान. असं जर समजा तुम्ही म्हणाल तर प्रत्येक सुख साधनाच्या भाग्याची मर्यादा काय आहे किंवा त्याला छेद कोणत्या गोष्टीनं जातो ते आपण आतापर्यंत विवेचनामध्ये पाहिलं. मग याला भाग्यवान म्हणावं का? पूर्वरंग अभंगामध्ये महाराज छाती ठोकपणाने सांगताय, भाग्यवंत आम्ही. तुमच्यापैकी कुणी नाही, आमच्यासारखं भाग्यवान या जगात कोणी शोधून सापडणार नाही. मग जे भाग्यवंत आम्ही असं तुकाराम बुवा सांगतात, तुकाराम महाराज सांगतात. बरं, त्यांचा अधिकार काही थोडा, अधिकार फार मोठा आहे. काय मोठा आहे? पंत म्हणाले की नेले जडवई कुंठा, विठ्ठल विठ्ठल वदोनिया वाणी, म्हणून मुकुटमणी संतांचं. पूर्वरंगात वास्तविक आर्यातशी यायचं काही कारण पण मुद्दा पण म्हटले. एक जुनी आठवण सांगतो. वासुकाकांच्या संदर्भातली जुनी आठवण सांगतो. दोघेही जण आले. ज्या यजमानकडे आलो तुम्ही 1997 साली नरसिंह जयंतीच्या उत्सवाला, ते सप्रेही आले आणि त्या कथेला वासुकाका आले होते. कथा संपल्यानंतर वासुकाका माझ्याजवळ ते म्हणले, बुवा आज तुम्ही आर्य शिवाय कीर्तन केलं.
त्या दिवशी नेमकी तुम्हाला सांगतो पूर्व रंगात किंवा उत्तर रंगामध्ये असलेली जी पद्यरचना होती त्यात बाकीची सगळी वृत्त आली, पण आर्य हे वृत्त आलं नाही. त्याच्यामुळे वासुकाका म्हणाले आर्यशिवाय कीर्तन कसं केलं? कारण कीर्तनाला तुम्हाला सांगतो प्रपंचात भार्या, उपासाला वर्या आणि कीर्तनात आर्या, या 3 गोष्टी असल्याच पाहिजे. कीर्तनात आर्या नावाचं वृत्त असलं पाहिजे. तसंच कीर्तनात आर्या म्हणजे स्त्री. तुम्हाला सांगतो इथे पुरुष दिसतायत जास्त, मला भगिनी वर्ग कमी दिसतो, पण बहुतेक ठिकाणी तुम्हाला सांगतो कीर्तनाला स्त्री वर्गच जास्त असतो, भगिनी माता भगिनी वर्गच जास्त, आणि तोच जास्त पाहिजे. मग त्या काहीतरी बुवांसमोर आणून ठेवतात अंतरलेल्या उपरण्यावर. मुठभर डाळ म्हणा, मुठभर तांदूळ म्हणा, एखादं केळ म्हणा, एखादा पेरू म्हणा, एखादा आंबा म्हणा, त्याच्यावर बुवाचं पोट चालतं. बाकी पुरुषांचं तसं नाही. आरतीवर हात शेकले की मोकळा. त्याच्यामुळे कीर्तनाला आर्या दोन्ही अर्थानं पाहिजे, स्त्रियाही पाहिजे आणि कीर्तनामध्ये आर्या नावाचं वृत्तही पाहिजे. वासुकाका मला म्हणाले होते की तुम्ही आर्यशिवाय कीर्तन केलं. तसं आर्यशिवाय कीर्तन केलं नाही. मंगलाचरणाची पहिलीच जी असलेली सुरुवात आहे ती आर्यनच केली आहे. सजयति सिंधुरवदन देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां. ही आर्याच असो. म्हणून आज मुद्दामून वासुकाका समोर बसलेत म्हणून आर्या आणली मी पुढून. मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया वदोन ये वाणी. काय महाराजांचा अधिकार आहे? पंत म्हणाले नेले जडवरी कुंठा विठ्ठल विठ्ठल वदोनिया वाणी. असा अधिकार असलेला सत्पुरुष, असा अधिकार असलेला महात्मा, की ज्याला सुख साधने ही भाग्याचं लक्षण नाही हे माहिती आहे आणि आयुष्यामध्ये सुख साधन नाही. ते तुकाराम बुवांचं चरित्र आज मी तुम्हाला सांगणार आहे. महाराज केवढं दारिद्र्यानं ते नटलेलं होतं हे ऐकलं तर तुमच्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी उभं राहील. एकही सुख साधन जवळ नव्हतं, पण असं असताना सुद्धा छाती ठोकपणानं महाराज सांगतात की भाग्यवंत आम्ही, आम्ही भाग्यवान, आम्ही भाग्यवान. मग सुख साधन नसताना सुद्धा भाग्य प्राप्ती होते याचा अर्थ असा भाग्याचं लक्षण किंवा ज्यानं भाग्यवान व्हावं असं असलेली साधन दुसरी कुठली तरी असली पाहिजे, असली पाहिजे असली. मग ते कोणतं? आचार्यांनी फार सुंदर युक्तिवादाने सांगितलं. आचार्य म्हणजे हल्ली सांगावं लागतं काय की आचार्य म्हणजे श्रीमद शंकराचार्य स्वामी महाराज. नाही तर हल्ली तुम्हाला सांगतो कोणी आचार्य होतो. हो, हल्ली डॉक्टरेट मिळवली म्हणजे त्या डॉक्टरेटचं मराठीतलं भाषांतर आचार्य असं करतात. वास्तविक तो डॉक्टर झाला म्हणजे तो आचार्य झाला नाही, तो संशोधक झाला. पण त्या संशोधकाला आचार्य ही पदवी का दिली जाते किंवा त्या डॉक्टरेटचं आचार्य हे भाषांतर का केलं जातं हे मला अजून कळलेलं नाही. तेव्हा असे आचार्य तुम्हाला खूप सापडते. आणि आजकाल कुणी बी आचार्य होतं, कुणी बी म्हणजे त्यातल्या त्यात कुणी बी ते जास्त होतात. असे कुणी आचार्य होतात. पूर्वीचा आचार्य होण्याचा नियम जर समजा तुम्हाला सांगितला तर मंडळी तो हल्लीच्या काळात तो बोलायचा नियम नाही, पण आपण ऐकून ठेवा की आचार्य ही पदवी जर प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी ब्राह्मण कुळातच जन्माला आलं पाहिजे ही त्याला पहिली. इतर कुळात जन्माला आलेल्याला आचार्य ही पदवी देता येत नाही. याचं उदाहरण महाभारतात चालतो. द्रोणाचार्य, कृपाचार्य, पण भीष्माचार्य नाही. लोक म्हणतात भीष्माचार्य, चुकीचा शब्द प्रयोग आहे. भीष्माना आचार्य ही पदवी नाही. त्यांची विद्वत्ता जर समजा विचाराल तर आपल्याला सांगतो चहुवेदांचं ज्ञान त्यांना मंडळी पक्के दात येण्याच्या आत म्हणजे 9व्या वर्षाच्या आत झालेलं होतं. भीष्माचार्यांचं वय 9 वर्षाचं व्हायच्या आत भीष्माचार्य 4ही वेदांमध्ये पारंगत होते, पण आचार्य नाही. भीष्माचार्यांना आचार्य ही पदवी नाही. मग भीष्मांचा उल्लेख जर करायचा झाला तर पितामह असा करावा आणि तसाच करावा. हल्ली काय फॅशनच निघाली आहे महाराज.
कोणालाही अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अरे अनंत कोटी ब्रह्मांड नायक कुणाला म्हणायचं? अनंत कोटी ब्रह्म गल्लीतल्या महाराजाला. तो कसला आलाय कपाळाचा अनंत कोटी? अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक एका परमात्म्याशिवाय दुसरा कुणी नाही. लक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे असलेलं काही काही शब्द जे आहेत ते विनाकारण वापरले जाऊन ते इतके आम्ही गुळगुळीत करून टाकले की त्या शब्दाचा असलेला अर्थ, आशय, अनुभव या सगळ्या गोष्टी शून्य करून टाकलेत. म्हणून मुद्दामून सांगतो की अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे असलेलं जे बिरुद आहे ते फक्त नारायणालाच वापरायचं. ते परमात्म्यालाच वापरायचं, कुठल्याही सत्पुरुषाला वापरायचं नाही. लक्षात ठेवा. जर यदा कदाचित ज्यांच्या नावापुढे अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे बिरुद लावलं जातं ते त्यांच्या हयातीत जर लावलं असतं तर हातातल्या कुबडीनी ते बिरुद लावणाऱ्याचं तोंड फोडलं असतं त्यांनी. कुंडली त्यांच्या माघारी ते गेल्यानंतर आपण काही बिरुद लावतो त्यांना, ती लावता यायची. अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे फक्त परमात्म्याचं बिरुद आहे. जगद्गुरु हे फक्त दोघांचंच बिरुद आहे. कोणतं? कृष्णं वंदे जगद्गुरुं. एक भगवान गोपाल कृष्णाचं आहे आणि दुसरं फक्त श्रीमद आचार्य शंकराचार्यांचं. हे दोघच जण जगद्गुरु आहेत. लोक म्हणजे संतांनाही जगद्गुरु पदवी लावतात, पण आपण त्याची मीमांसा करून पहा. तुकाराम महाराजांनी जगद्गुरु तुकाराम म्हणजे म्हटले तर काही वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. तुकाराम बुवांची किंमत कमी आहे हे तर मला अजिबातच सांगायचं नाही. पण तुम्ही जर साहित्याच्या दृष्टीने, तत्वज्ञानाच्या दृष्टीने परामर्श जर समजा घेतला तुकाराम महाराजांच्या तत्वज्ञानाचा तर मंडळी ते जगद्गुरु या पातळीचं होत नाही. लक्षात ठेवा. सत्पुरुष हे अंशावतार असतात. त्या त्या काळामध्ये जेवढी जेवढी गरज असेल तेवढीच शक्ती घेऊन जन्माला आलेले असतात आणि तेवढ्याच शक्तीचा वापर त्यांनी केलेला असतो. अफाट शक्ती, अनंत शक्ती फक्त भगवंतानी एकाच अवतारात वापरली, ती म्हणजे श्रीमद कृष्ण अवतारामध्ये. ती रामावतारात नाही, परशुराम अवतारात नाही, वराह अवतारात नाही, मत्स्य अवतारात नाही, कुर्म अवतारात नाही, वामन अवतारात नाही, कुठेच नाही. परमात्मा स्वतःच्या शक्तीची मर्यादा किती ठेवावी याची मर्यादा सांभाळतो. तर बोलणाऱ्या माणसाने आपल्या तोंडाची मर्यादा सांभाळली पाहिजे का नको? कोणाला काय म्हणावं हे. त्याच्यामुळे जगद्गुरु दोघच, एक भगवान गोपाल कृष्ण आणि दुसरे श्रीमद आद्य शंकराचार्य. तेव्हा आद्य शंकराचार्य स्वामी महाराज सांगतात न विषय भोग भाग्य. विषयांची साधनं, सुखाची साधनं म्हणजे विषय, त्याचे उपभोग हे भाग्याचं लक्षण हे कधीही समजू नये. न विषय भोग भाग्य हे भाग्याचं लक्षण नाही. का? तुम्हाला सांगतो, हुशार एखाद्या वकिलाला किंवा मॅजिस्ट्रेटला किंवा जजला सुद्धा करता येणार नाही इतका सुंदर युक्तिवाद आचार्यांनी केला. ते म्हणाले त्याला कसं काय भाग्य म्हणणार? कारण योग्यम खलु यत्र जंतु मात्रमपि न विषय भोग भाग्यम योग्यम खलु यत्र जंतु मात्रमपि. ज्या गोष्टीचा अधिकारी प्रत्येक जण आहे कोण? जंतु मात्रमपि. जंतु मात्रम अपि. जंतु म्हणजे कोण? जंतु म्हणजे तुम्ही आम्ही सगळे जण. जंतु या शब्दाची व्युत्पत्ती करताना जीवंती ते जंतवा, जे जगतात, देह धारण करून जे जगतात मंडळी त्यांना जंतू म्हणतात. फक्त आपण रोग उपलब्ध करणारे किंवा निर्माण करणारे त्यांनाच जंतू म्हणतो. पण आपणही काही सृष्टीमध्ये कमी रोग निर्माण केले नाही, त्यामुळे आपणही जंतूच आहोत. कुंडली मानवानं सुद्धा अनेक रोगाची निर्मिती केली. त्याच्यामुळे जीवंती ते जंतवा. तेव्हा यत्र जंतु मात्रमपि अधिकारिणः भवन्ति तद्विषयः कथम भाग्य लक्षणम. प्रत्येक जंतू मंडळी ज्या गोष्टीचा अधिकारी आहे ती भाग्याची कशी ठरेल? विषयोपभोग हा प्रत्येक जंतूचा म्हणजे प्रत्येक देहधारकाचा, जीवन जगणाऱ्याचा अधिकार आहे. का? कारण विषय सेवनाशिवाय तुम्हाला कुठलाही देह धारणच करता येत नाही.
देहाची धारणाच मुळी विषयात नाही. रजोगुणयुक्त विषयाचा उपभोग घेतल्याशिवाय, त्या विषयाची आसक्ती निर्माण झाल्याशिवाय मला सांगा सृजन नावाची क्रिया घडेल काय कुठल्याही प्राण्यामध्ये? केवळ माणसाच्या मनामध्ये आसक्ती निर्माण होऊन तोच पुत्रवान होतो किंवा तोच पितृपदाला प्राप्त होतो असं नव्हे, तर प्रत्येकच जंतू असा आहे. मग तो अंडज असो, नाही तर गर्भज असो, नाही तर स्वेदज असो, किंवा अमिबा सारखा स्वयंभू असो. अमिबा हा एकपेशी असलेला मंडळी जीवशास्त्रातला असा प्राणी आहे की त्याला संयोग सुद्धा लागत नाही. बाकीचे सगळे प्राणी जे आहेत ते संयोगातून जन्माला येतात बरं का. दोन विभिन्न लिंगी असलेल्या शरीरांचा संयोग होऊन सगळ्या प्राण्यांची निर्मिती आहे. फक्त हा अमिबा नावाचा प्राणी असा आहे की त्याला दुसऱ्या असलेल्या देहाशी संपर्क करावा लागत नाही. मग तो एकपेशीय प्राणी आहे. म्हणजे त्याच्या शरीरात पेशी किती? एकच. ती एकच पेशी आपोआप विभाजित होते आणि एका अमिबाचे दोन अमिबा होतात. तेव्हा असे असलेले स्वतःचा वंश वाढवणारे असे जे ते सगळेच जंतवाहा, ते सगळेच जंतू, हे सगळे जंतू कशाचे अधिकारी आहेत? तर म्हटलं विषयाचे अधिकारी आहेत. मला सांगा कुठलाही प्राणी रस विषय सेवन केल्याशिवाय जगतो का? अन्न वेगवेगळं असेल, त्याचे रस वेगवेगळे असतील, परंतु रस विषय सेवन केल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही आणि पोट भरल्याशिवाय शरीर टिकत नाही. म्हणजे रसविषय भोगावाच लागतो. गंध प्राणवायू हा प्रत्येक प्राण्याला लागतोच, श्वसन करावंच लागतं. मासोळी सुद्धा तिला वेगळं नाक नाहीये श्वसनाला, पण कल्ले हे तिचं श्वसनाचं साधन आहे. अनेक प्राण्यांची त्वचा हे त्यांच्या श्वसनाचं साधन आहे. त्वचेनं ते प्राणवायू आत घेतात आणि त्वचेतनं ते बाहेर सोडतात. असे कितीतरी 84 लाख प्रकारचे प्राणी आहेत बरं का सांगितलेले. तेव्हा नाना तऱ्हेचे प्राणी आहेत. पण गंध म्हणजे वायू आत घेणं सोडणं हे करावंच लागतं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय सेवन केल्याशिवाय मंडळी देह धारणा करता येत नाही. आणि देह धारण केलेला देह जो आहे तो टिकवता येत नाही. अगदी वैराग्यातल्या बैरागी, कडकडीत संन्याशी असा जरी असला तरी सुद्धा त्याला विषय सेवन सुटलेलं नाही. संन्यासातला संन्यासी चतुर्थाश्रमी जरी असला तरी सुद्धा त्याला विषय सेवन करावंच लागतं. त्याशिवाय तो संन्यासाचा देह टिकवू शकत नाही. असं कसं बोलता तुम्ही? मला सांगा, संन्यासातला संन्यासी जरी असला तरी दुपारी 12ची वेळ झाली म्हणजे हातामध्ये कटोरा घेऊन ओम भवती भिक्षांगी करावं लागतं का नाही? नाही काही तर ओंजळ भर अन्न शिजलेलं त्याला मिळवावं लागतं की नाही? का मंडळी? ओंजळ भर का होईना, ओंजळ भरच लागतं. बरं तुम्हाला सांगतो की माणसाचं शरीर चालण्यासाठी, विशेषतः मानवी शरीर चालण्यासाठी 24 तासामध्ये जी ऊर्जेची गरज आहे ती ऊर्जा किती अन्नाने निर्माण होते याचं शास्त्रीय प्रमाण ऐकून ठेवा. आपण केलेली ओंजळ, या ओंजळीत जेवढं शिजलेलं अन्न मावेल मंडळी तेवढंच अन्न आपल्याला 24 तासासाठी गरजेचं आहे. तेवढ्या अन्नावर आपलं शरीर उत्तम चालतं. ज्या काय कॅलरीज आपल्या दिवसभरात खर्च होतात मंडळी त्या ओंजळभर अन्नानं भरून निघतात, त्या ऊर्जा साधनानं भरून निघतात. आता ओंजळभरच अन्नाची गरज असते. आपण किती खातो? घरी जाऊन मोजून पहा कुंडली. पण ओंजळभर का असे ना तेवढं अन्न संन्यासाला म्हणजे रसविषय सेवन केलं मंडळी. कितीही जरी समजा दिगंबर असला, की असे कितीतरी महात्मे आहेत, असे कितीतरी योग आहेत की अंगावर वस्त्र नाही. पण अंगावर वस्त्र जरी नसलं तरी असा असलेला योगी तुम्हाला भस्म धारणाशिवाय दिसणार नाही. हिमालयामध्ये अंगावर बोटभर वस्त्र न ठेवणारे असे कित्येक महात्मे योगी आहेत. पण संपूर्ण शरीर जे आहे ते भस्मानं, राखेनं माखलेलं असतं. का? याचं कारण त्या राखेचं आवरण
शरीरावर घातल्याशिवाय मंडळी असलेलं शरीर त्यांना टिकवता येत नाही. म्हणजे राखेच्या आवरणापुरतं का होईना, पण त्याला स्पर्श, वस्त्र आहे, गंध, श्वास घेतो ना, म्हणजे गंधाविषय ऐकतो ना. अगदी जंगलात जरी बसलेला असला तरी पक्ष्यांचे आवाज ऐकतो ना, वाऱ्याचा आवाज ऐकतो ना, म्हणजे शब्द नावाचा विषय त्यानं भोगलेला. म्हणून संन्यासातला संन्यासी जरी असला, बैराग्यातला बैरागी जरी असला, तरी जोपर्यंत तो देहधारक आहे तोपर्यंत विषय सेवनाशिवाय त्याला स्वतःचा देह धरून ठेवता येत नाही, धारण करून ठेवता येत नाही. त्याच्यामुळे आपण विषय भोगतो, त्याचं फार वाईट वाटून घेऊ नका. कुंडली प्रमाणाबाहेर भोगतो हे कदाचित टीकेचं कारण होऊ शकेल, पण खायला चांगलं लागतं, प्यायला चांगलं लागतं. नाही म्हणजे गादी जरा मऊ असली पाहिजे, वारा काय करायची मग तुला हवी, मला नको. बोलण्याचं तात्पर्य असं की देहधारकाला विषय सेवनाशिवाय राहता येत. आणि प्रत्येक देहाचे विषय मंडळी ठरले, नुसते ठरलेले नाहीत. परमात्म्यानं प्रत्येक देहधारकासाठी उपयोगी असलेले एकूण एक विषय त्याला उपलब्ध करून दिले. मला सांगा, तुमच्या घरी साखर आणून ठेवल्यानंतर तुम्ही काय पाटी लावता अंगणामध्ये का दारावर? आज आमच्याकडे साखरेची गोणी आणलेली आहे, तरी या परिसरात राहणाऱ्या सगळ्या मुंग्या भगिनींनी त्यातले 4-4 कण घेऊन जावे अशी पाटी लावली कुठे? पण गोणी ठेवल्याबरोबर मुंगी येते का नाही? गुळाची ढेप आणून ठेवली म्हणजे तुम्ही काय जाहिरात करता, गुळ आणलेला आहे तेव्हा मुंगळे बुवांनी यावं आणि हा गुळ घ्यावा आहे. तुम्ही ढेप ठेवली म्हणजे मुंगळा बरोबर येतो. तुम्ही कुठेही ठेवा, अगदी पडताळात ठेवा, कपाटात ठेवा, कडी कुलपात ठेवा, पण मुंगळे त्याला लागल्याशिवाय राहत नाही. का? कुठं आपला विषय आहे, कुठं आपलं पोट भरण्याचं साधन आहे? मंडळी, याची असलेली जाणीव, याची असलेली संवेदना प्रत्येक देहधारकाला दिली आहे. कुठं बिदागी मिळणार हे बुवाला कळतं, म्हणूनच तिथं तो जाऊन मरतो ना. कुंडली बोलण्याचं तात्पर्य असं आहे की स्वतःच सुख साधन कुठं आहे हे प्रत्येक देहधारकाला कळतं आणि ते साधन तो मिळवितो. नव्हे तो मिळवतो म्हणजे काही अन्याय करीत नाही, पाप करीत नाही, तो त्याचा अधिकारी आहे. त्या अधिकारी पदासाठी आचार्यांनी वापरलेला शब्द आहे, त्याच्या खाली अधोरेखा करा म्हणजे अंडरलाईन करा, योग्य. की प्रत्येक जण योग्य आहे, प्रत्येक जण पात्र आहे ते विषयाचं साधन मिळवण्यासाठी. यत्र जंतु मात्र. मला सांगा, जे प्रत्येक देहधारकाला विषय साधन त्याच्या अधिकारातलं आहे, त्याच्या हक्काचं आहे, त्यानं ते मिळवलंच पाहिजे. मग त्या साधनावरून हा भाग्यवान आहे तो भाग्यवान. तुम्ही बुवा काहीतरी काय बोलता, तुम्ही बाकीच्या प्राण्यांपेक्षा माणूस भाग्यवानच आहे. ते कसं काय बोला? आपण पहा किती वेगवेगळ्या प्रकारचं खाऊ शकतो. श्रीखंडपुरी काय, बासुंदपुरी काय, पुरणाची पोळी काय, गुलाबजाम काय, रबडी काय, हेच पदार्थ सांगतात. पर पिझ्झा काय, बर्गर काय, माती काय, गोटे काय, हे आपण वेगवेगळ्या रंगाचं खाऊ शकतो. काय त्याची टेस्ट असते? तुम्ही मंचुरियन खाल्लं नाही, काय त्याची टेस्ट असते? काय त्याच्यावर घातलेले ते सॉस असतात, त्याला घोड्याच्या देहधर्मासारखा वास येतो. कुंडली काय सॉसेस असते म्हणजे. तेव्हा अशी असलेली वेगवेगळी चव ही बाकीच्या प्राण्या नाही का? माणसाला पुरणाची पोळी खाऊन, श्रीखंडपुरी खाऊन जो आनंद, जो ते समाधान, जी ढेकर येते तशी त्या पशूंना येते काय? ते उपभोगू शकतात काय त्या पदार्थाची गोडी? आमचा हे बोलणाऱ्या माणसाला प्रश्न आहे. आषाढ महिन्यात पाऊस पडल्यानंतर 2-2 पात्यांचं सुंदर हिरवं हिरवं असं अगदी कोवळं 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 सुंदर गवत उगवलेलं असतं. आणि हे सगळे असलेले पशु चरा 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 चरत 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 जेवढं खाता येईल तेवढं ते कोवळं गवत खातात. बरं का? मला सांगा, त्या गवताच्या 2 पात्यांना असलेला जो रस आहे हा तरी माणसाला माहिती आहे का? कुंडली जशी श्रीखंडपुरीची गोडी बैलाला कळत नाही, कुत्र्याला कळत नाही,
तसं वाळलेलं हाड चघळत असताना त्यात असलेली गोडी जी कुत्र्याला कळते ती माणसाला कळते. चारा खात असताना त्यातला असलेला जो हिरवा रस आहे त्याची असलेली जी गोडी आहे ती गोडी माणसाला कळते काय? आपणही चारा खातो पण धुवून शिजवून सगळ्या पालेभाज्या. तो जो जिवंत रस आहे तो जिवंत रस कळतो का माणसाला? म्हणून आपल्याला सांगतो की वस्तू वेगवेगळ्या असते पण रसानुभव मात्र सगळ्यांना एकच आहे. म्हणून योग्यम खलु यत्र जंतु मात्रमपि, म्हणजे सगळ्यांसाठी सामान्य आहे. सामान्य शब्द म्हटल्यानंतर चटकन लक्षात येत नाही, त्याच्यामुळे त्याला पर्यायी शब्द वापरावाच लागतो. जे सगळ्यांसाठी कॉमन आहे कुंडली, की जे सगळ्यांसाठी सामान्य आहे, ती सामान्य गोष्ट भाग्याचं कसं होईल? अहो मी 35 वर्ष मास्तरकी केली. समजा माझ्या वर्गाचा ऍव्हरेज ठरलेला आहे काय की 35 ते 45 असलेली वर्गातली 50 मुलं बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होतील सगळी, याची मला शिक्षक म्हणून खात्री आहे. पण काय टक्केवारी घेऊन होतील ते 35 ते 45. त्या 45.5 एवढे एका विद्यार्थ्याला मिळाले. लगेच त्याचं कौतुक झालं, वर्गातून पहिला आला. मग आता काय म्हणायचं? वर्गातून पहिला आला म्हणजे भाग्यवान आहे. अहो पण शाळेतून जो पहिला आला तो 85% वाला होता आणि बोर्डात जो पहिला आला तो 100% मार्क मिळवून आलेला होता. म्हणजे 100 पैकी 100% सगळ्या विषयांमध्ये गुण मिळवून मंडळी बोर्डातनं पहिला आलेला. हो तुमच्या कोकणातलाच साधारणतः 2010-11च्या बॅचला रत्नागिरीचा असलेला स्वानंद नेने नावाचा आमचा सुंदर ऑर्गन वादक जो आहे तो 100 पैकी 100% गुण सगळ्या विषयात मिळून उत्तीर्ण झालेला होता बोर्डाच्या परीक्षेत 10वीला. मग आता मला सांगा भाग्यवान कोण? माझ्या वर्गातला 45.5 वाला का शाळेतून 85% गुण घेऊन उत्तीर्ण झालेला शाळेतला पहिला, का बोर्डात 100% गुण घेऊन उत्तीर्ण? बरं तोही भाग्यवान नाही 100% गुण घेऊन पास झालेला. का? एवढे 100% गुण मिळवल्यानंतर त्या मुलाला हवी त्या विद्याशाखेला हव्या त्या कोर्सला ऍडमिशन मिळाली नाही. 100% गुण असूनही ही वस्तुस्थिती. भाग्यवान कोण? भाग्यवान कोणाला म्हणायचं? म्हणून व्यवहारात असलेल्या ज्या गोष्टी सगळ्यांसाठी सामान्य आहेत, सगळ्यांना उपलब्ध आहेत, त्या उपलब्धतेवरून मंडळी भाग्याचं लक्षण ठरवता येत नाही. तुम्ही म्हणाल भाग्याचं लक्षण कोणतं? ते पूर्वरंग पदामध्ये महाराजांनी दिलेलं जे उत्तर आहे ते उत्तर आपण आज ऐकू आणि आचार्यांनी दिलेलं जे उत्तर आहे ते उद्याच्या निरूपणामध्ये आहे. मी तुम्हाला सांगतो 20-20 बॉल्सच्या किंवा ओव्हर्सच्या मॅच खेळणारा बुवा नाही. मी टेस्ट मॅच खेळणार आहे, ती सुद्धा 5 दिवसाची नाही महिनाभराची खेळणार आहे. त्याच्यामुळे कुठला तरी विषय निवडला, एक अभंग निवडला, एका दिवसात त्याच्यावर निरूपण केलं, चाव 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 केलं, फेकून दिलं, तसं निरूपण करणारा बुवा मी. एकेका असलेल्या गोष्टीचा परामर्श आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे मजदुराप्रमाणे जेवढा घेता येईल तेवढा श्रोत्यांनी सविस्तर विचार ऐकावा, निरूपण ऐकावं. कशासाठी? सविस्तर ऐकलेलं असलं म्हणजे कसं असतं, एवढं ऐकावं तेव्हा एवढंच आपल्या जवळ शिल्लक राहतं. बरं का? मुळातच एवढं सांगितलं तर शिल्लक किती राहणार त्याचं प्रमाण पहा. म्हणून महाराजांचं उत्तर आज ऐकू. महाराज म्हणाले भाग्यवंत आम्ही का? विष्णुदास जगी. आम्ही भगवंताचे दास, आम्ही परमात्म्याचे भक्त, आम्ही त्याचे आहोत. भगवंताचं होऊन राहणे हे भाग्याचं लक्षण. हे तुकाराम बुवांचं उत्तर आहे. आणि आचार्यांचं उत्तर उद्याच्या निरूपणात सांगतो की न विषय भोगो भाग्यम योग्यम खलु यत्र जंतु मात्रमपि. मग ब्रह्मेंद्र रुद्र मृग्यम भाग्यम विषयेषु वैराग्यम. हे आचार्यांचं उत्तर आहे. तुकारामांचं उत्तर आहे का आचार्यांचं उत्तर याची सांगत परवाच्या निरूपणात. कुंडली बोलण्याचं तात्पर्य असं की आम्ही भगवंताचे भक्त आहोत म्हणून आम्ही भाग्यवान आहोत असं जर तुकाराम बुवा म्हणतात
तर ते नुसतंच बोलतात का अनुभव सिद्ध आहे? खरंच त्याप्रमाणे आहे की विषय भोग साधन बाजूला सोडूनही आम्ही भाग्यवानच आहोत हे जे म्हणणं आहे, तर तसं आयुष्यात अनुभव असला पाहिजे ना, तसं दिसलं पाहिजे ना. म्हणून ज्याचा अभंग घेतला त्याचं चरित्र पाहूया, म्हणजे आपल्या मनात शंका उरणार नाही की नाही तुकाराम बुवा असं म्हणतात, खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये असं असं झालेलं आहे, म्हणजे सांगड पक्की बसली. म्हणून उत्तर रंगानं आपण पाहूया. पूर्वरंगातला हा उद्गार अंतःकरणात धरून ठेवा. भाग्यवंत आम्ही वैष्णवदास जय, भाग्यवंत आम्ही वैष्णवदास जय, भाग्यवंत आम्ही वैष्णवदास जय. अभंग प्रसंग राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की श्रीमत् सद्गुरु